नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये बिल ऑफ एक्सचेंज बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे बिल ऑफ एक्सचेंजचं आपल्याला आता पुढचं टप्प्यात यायचं आहे जिथे आपले बोर्डाचे प्रॉब्लेम चालू असतील. ओके, बघा अजून दोनच टप्पे राहिलेले आहेत. हा पहिला टप्पा आहे, तिथे बोर्डाचे प्रॉब्लेम चालू होणार. दुसऱ्या टप्प्यात बोर्डाचे प्रॉब्लेम पण चालू राहणार आणि तिसऱ्या टप्प्यात बोर्डाचे प्रॉब्लेमच चालू राहणार आणि तिसरा टप्पा झाला की आपलं प्रॉब्लेम बऱ्यापैकी तुम्ही जे सॉल्व करणार आहात, ओके, ते झाल्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये तुम्ही परफेक्ट व्हाल. कमी वेळात जास्त मार्क मिळवून देणार हा एकच टॉपिक. आज आपण बघणार आहोत. आतापर्यंत तुम्ही बघितलं ड्रॉवर असतो, ड्रॉवी असतो, ड्रॉवीला गुड्स विकतो, बरोबर आहे. क्रेडिट बेसिसवर ड्रॉवर बिल बनवतो, ड्रॉवीकडे पाठवतो, ड्रॉवी ॲक्सेप्ट करतो, परत ते बिल ड्रॉवरकडे येतं. शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या, थोडंसं स्पीडली बोलतोय मी. त्याच्या पुढे ड्रॉवर काय करतो, ऑप्शन अल्टरनेटिव्ह वापरतो. एक तर ते बिल स्वतःकडे ठेवेल, बँकेत डिस्काउंट करेल किंवा इंडोर्स करेल किंवा ते बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवेल. असं केल्यानंतर बिल ऑनर्ड झालंय, ते आपण प्रॉब्लेम बघितले. जवळजवळ ते 8 प्रॉब्लेम आपण केले. त्याच्यानंतर आपण जर ड्रॉवरकडे बिल आल्यानंतर तो स्वतःकडे ठेवून बिल डिसऑनर्ड झाले तर कशा जर्नल एंट्रीज होतात त्या बघितल्या. बँकेत डिस्काउंट केलं आणि डिसऑनर्ड झालं तर कशा जर्नल एंट्रीज होतात ते बघितल्या. इंडोर्स केलं आणि डिसऑनर्ड झालं तर कशा जर्नल एंट्रीज होतात बघितल्या. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवलं आणि मग कशा जर्नल एंट्रीज होतात ते बघितल्या आहेत, बरोबर आहे. ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज आल्या पाहिजे. त्या जर आल्या तर पुढची स्टेप्स आहे, ओके, लक्षात येते. त्या तुम्ही व्यवस्थित करायच्या असेल. हे सेशन चालू व्हायच्या अगोदर मी एक तुम्हाला काहीतरी एक लिहायला बुकमध्ये पाठवलं, ते आधी नक्कीच लिहून घ्यायचं. रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. त्याच्यानंतर बोर्डाला कुठल्या तरी वर्षी एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो सुद्धा लिहून घ्यायचा, सुनील आणि अनिलचा, बरोबर आहे. तो प्रॉब्लेम बोर्डाला विचारलेला आहे, तर मी तो सध्या प्रॉब्लेम वाचतो, ओके, लक्षपूर्वक बघा. सुनील ड्रॉज अ बिल on Anil for ₹7,000 at 3 months. इथे परचेस सेल्सचा काहीही व्यवहार झालेला नाही, तर काळजी करायची गरज नाहीये, ती जर्नल एंट्री करायची नाही. इथे डायरेक्ट काय म्हटलंय, सुनीलने अनिलवर ₹7,000 बिल ड्रॉ केलंय 3 महिन्यांचा पिरियड, ओके. पुढे म्हटलंय अनिल ऍक्सेप्टेड द बिल अँड रिटर्न इट टू सुनील. अनिलने ते बिल ऍक्सेप्ट केलं आणि सुनीलला ते रिटर्न पाठवून दिलं. The bill is discounted by Sunil for ₹6,950 with his bank. सुनीलने काय केलंय, पहिला अल्टरनेटिव्ह वापरला नाही, त्याने दुसरा अल्टरनेटिव्ह वापरलाय. सुनील इज अ ड्रॉवर. त्याने काय केलंय, ₹6,950 ते बिल डिस्काउंट केलं. म्हणजे डिस्काउंटची रक्कम किती असणार आहे, ₹50. 6,950 ही डिस्काउंटची रक्कम नाही. 7,000चं बिल होतं, त्याने बँकेत गेला, डिस्काउंट केलं आणि बँकेने त्याला किती पैसे दिले, ₹6,950. ₹50 इज अ डिस्काउंट अमाउंट, ओके. पुढे काय झालं बघा. ऑन मॅच्युरिटी म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी अनिल फाइंड्स हिमसेल्फ अनेबल टू मेक द पेमेंट ऑफ द बिल. अनिलला असं वाटलं की मी या बिलाचे पैसे मॅच्युरिटी पिरियडला देऊ शकत नाही. अँड रिक्वायर सुनील टू रिन्यू इट आणि रिक्वेस्ट सुनील टू रिन्यू इट. आणि त्याने काय केलंय, सुनीलला रिक्वेस्ट केली की हे बिल बाबा रिन्यू कर, बरोबर आहे. अगोदरचं बिल किती रुपयाचं होतं, 7,000चं, ओके. ते तो पैसे देऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याने काय सांगितलं की बाबा हे नवीन बिल तू इश्यू कर, मी काय तुला ड्यू डेटला पैसे देऊ शकत नाही. पुढे बघा काय म्हटलं, सुनील ऍक्सेप्टेड द रिक्वेस्ट. सुनीलने ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली अँड ड्रीव अ न्यू बिल ॲट 1 month. आणि त्याने 1 महिना अजून पिरियड टाकून नवीन बिल इश्यू केलं. पण ते बिल कसं आहे, फॉर ₹7,050. त्याने 7,000चं बिल इश्यू केलंय का, नाही, त्याने ₹7,050चं बिल इश्यू केलं. काय म्हटलं पुढे बघा, इन्क्लुडिंग इंटरेस्ट. इंटरेस्ट इन्क्लूड करून म्हणजे बिल किती आहे, 7,000चं, इंटरेस्ट किती आहे, ₹50. असं टोटल नवीन बिल किती रुपयाचं 1 महिन्यासाठी इश्यू केलेलं आहे, ₹7,050, बरोबर आहे, क्लिअर. पुढे सुनील डिपॉझिट्स दिस न्यू बिल विथ हिज बँक फॉर कलेक्शन. आता हे जे ₹7,050 बिल आहे
ते सुनील या ड्रॉवरने काय केलंय, स्वतःकडे ठेवलंय का नाही. जे नवीन बिल 7,050 1 महिन्यासाठी इश्यू झालंय ते स्वतःकडे तर ठेवलं नाही, बँकेत डिस्काउंट केलं नाही, इनडोर्स पण केलं नाही. तर त्याने ते काय केलंय, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट चौथा अल्टरनेटिव्ह वापरला. बरोबर आहे. ओके, ते त्याने तिथे पाठवलं आणि ऑन द ड्यू डेट अनिल ऑनर्स द बिल, आणि हे नवीन बिल अनिलने ऑनर्ड केलं, म्हणजे त्याने बिलाचे पैसे देऊन टाकले. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलंय. जे जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत ते समजून घ्या. बघा, पहिले काय झालं, सगळं ट्रान्झॅक्शन डोक्यामध्ये घुसलं पाहिजे. सुनील ड्रॉवर आहे, अनिल ड्रॉवी आहे. पहिलं काय झालं, इथे सेल्स परचेसचं काही व्यवहार दिलेला नाही. सुनीलने 7,000 रुपयाचं बिल अनिलवर ड्रॉ केलं 3 महिन्याचं. ओके, पहिलं बिल जे अनिलने काय केलं, ते बिल ऍक्सेप्ट केलं, सुनीलकडे परत आलं. सुनीलने काय केलं, स्वतःकडे ठेवलं नाही, बँकेत डिस्काउंट केलं. किती रुपयाला, 6,950 रुपयाला. ओके, डिस्काउंट केलं. पण ऑन मॅच्युरिटी पिरियडला अनिल या ड्रॉवीला वाटलं की मी या बिलाचे पैसे देऊ शकत नाही. तो सुनीलकडे येतोय, हात जोडतोय, बाबा रे मला ह्या बिलाचे पैसे देऊ शकत नाही मी, तू मला अजून क्रेडिट पिरियड वाढव आणि नवीन बिल इश्यू कर. सुनील ॲग्री होतो. सुनील काय करतो, 1 महिन्यासाठी नवीन बिल परत इश्यू करतो. पण नवीन बिल 7,000च इश्यू करतोय का, नाही. तर टोटल किती, 7,000 अधिक इंटरेस्ट 50 रुपये, म्हणजे टोटल बिल किती असणार, 7,050 रुपयाचं तो इश्यू करतो. बरोबर आहे. अनिल नेहमीप्रमाणे ऍक्सेप्ट करतो. 1 महिन्यांचं क्रेडिट पिरियड आहे, 7,050 रुपयाचं टोटल बिल आहे, ज्याच्यामध्ये 50 रुपये इन्क्लुडिंग इंटरेस्ट आहे. ओके, नंतर ते जे बिल ऍक्सेप्ट करून सुनीलकडे परत येत आहे, ओके, ते तो सुनील काय करतोय, स्वतःकडे ठेवतो नाही, बँकेत डिस्काउंट करतो, मुळीच नाही, इनडोर्स करतो, त्याहूनही नाही. तर तो चौथा अल्टरनेटिव्ह वापरतो, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला करतो. आणि हे जे बिल आहे ते बिल अनिल ऑनर्ड करतोय, म्हणजे सुनीलला ऑन मॅच्युरिटी पिरियडला 7,050 रुपये मिळतात. ओके, क्लिअर झालं, ट्रान्झॅक्शन समजलं सगळं. पण त्याच्या पुढे प्रश्न काय विचारलाय तो बघा, पास जर्नल नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सुनील. इन द बुक्स ऑफ सुनील ड्रॉवर जर्नल एंट्रीज करायच्या आहे. बरोबर आहे, लक्षात येते. इन द बुक्स ऑफ सुनील ड्रॉवर जर्नल एंट्रीज अँड ओपन सुनील्स अकाउंट. अकाउंट म्हटलं तर सरळ लेजर. ओपन सुनील्स अकाउंट, सुनीलचं अकाउंट ओपन करा इन द बुक्स ऑफ अनिल. ओके, सुनीलची नावं कुठे मिळणार आहे, इन द बुक्स ऑफ अनिल ड्रॉवी. म्हणजे आपल्याला सुरुवातीला इन द बुक्स ऑफ सुनील ड्रॉवर जर्नल करावं लागणार. बरोबर आहे. इन द बुक्स ऑफ अनिल ड्रॉवी जर्नल करावं लागणार, आणि त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ अनिल सुनील अकाउंट हे लेजर करावं लागणार आहे. लक्षात आलंय. ओके, समजलंय. व्यवस्थित प्रश्न वाचा, व्यवस्थित सगळं सर्कल फिरवा. ओके, येणाऱ्या सेशनमध्ये मी तुम्हाला जर्नल एंट्रीज आणि लेजर एंट्रीज कशा होतील ते आता दाखवतोय. थोड्या वेळासाठी वाट बघा.